नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकताच काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि यामध्ये एमपीएससी मध्ये रिस्ट्रक्चर करताना बरेचसे मोठे बदल करण्यात येणार आहे याची सध्या मीटिंग मध्ये चर्चा झाली. येणाऱ्या कालावधीमध्ये हे बदल खूप मोठे असणार आहे, नो डाऊट. फक्त याला किती वेळ लागतो हे अजून सांगता येत नाही. आपल्याला माहिती आहे की 1 जानेवारी पासून सरळ सेवेच्या एक्झाम एमपीएससी कडे जाणार या संदर्भातला जी आर आला, पण अजून त्या संदर्भात काहीही लिखित स्वरूपात काही झालेलं नाहीये या संदर्भात. सो नक्कीच भविष्यामध्ये बदलेल, त्याला वेळ लागू शकतो. त्याच अनुषंगाने ही मीटिंग झाली आणि भरपूर साऱ्या गोष्टी यामध्ये चर्चेला गेल्या आणि एमपीएस मध्ये भरपूर सारा बदल करण्यात येणार आहे. त्यातला एक बदल त्यांनी त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे, तो म्हणजे असा की अराजपत्रित पदांसाठी मुलाखत रद्द होणार. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर विचार केला तर पीएसआय हे पद सुद्धा अराजपत्रित पद आहे, याला मुलाखत मात्र आहे. आणि त्याचबरोबर क्लर्क या पदासाठी स्किल टेस्ट असते. मग भविष्यामध्ये या दोन्ही पदांसाठी मुलाखत पीएसआयला आणि क्लर्कला स्किल टेस्ट कॅन्सल होणार का, या संदर्भात काय होऊ शकतो निर्णय, थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला एक अंदाज मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. आणि यापूर्वी तर मी व्हिडिओ घेतला होता, त्यामध्ये मंत्रिमंडळाचे निर्णय तुम्हाला दाखवले होते. आज मी लोकसत्ता न्यूजपेपरने दिलेली माहिती पण मी तुम्हाला दाखवतोय. पण तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीची संकल्प बॅच ग्रुप बी आणि सी ची पूर्व प्लस मुख्य आणि फक्त पूर्वाच्या दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. आपण जॉईन करू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्ड कोर्स आहे आणि ह्या बॅच मध्ये शिकवणारी जी टीम आहे त्यामध्ये अजून एक मेंबर ऍड झाला आहे. पहिले तुम्हाला माहिती आहे अभिजित राठोड सर आलेले होते, आता दीप्ती नायर मॅडम सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये शिकवायला असणार आहे. ही सगळी टीम तर तुम्ही परिचित आहे, सगळे इग्नाइट अकॅडमीची टीम आहे. त्यामध्ये हे दोन जे धुरंधर आहे ते सुद्धा ऍड झालेले आहे. सो याची तयारी जबरदस्त होणार यात शंकाच नाहीये. त्यासाठी ही बॅच जॉईन करू शकता. बॅच मध्ये तुम्हाला पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, तुम्हाला टेस्ट सिरीज मल्टिपल लेव्हलला अवेलेबल असणार, महारिव्हिजन सेशन पण आमची असणार आहे, त्याचबरोबर डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार. सो नक्कीच बॅच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. चला तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, लोकमत न्यूज पेपरने दिलेली माहिती तुम्हाला पहिले मी दाखवतो. यापूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय संदर्भात तुम्हाला मी व्हिडिओ ऑलरेडी घेतला, त्यात पण दाखवलेला आहे. लोकसत्ताने ही बातमी दिलेली आहे. बघा, लोकसत्ताने 14 तारखेलाच ही बातमी दिली होती. त्यामधला एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला दाखवतो. बघा, 14 एप्रिल 2026 सांगितलं होतं की शासकीय भरती प्रक्रियेत सुधारणा, कमी परीक्षा भरती अधिक 900 परीक्षा रद्द, असा हेडिंग खाली ही बातमी दिली होती. हे तुम्ही बघू शकता. मुख्य टायटल मी तुम्हाला वाचून दाखवतो. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की नवीन निर्णयामध्ये काय काय मुद्दे आहेत. तर पहिला म्हणजे 2च मुख्य परीक्षा होणार, हे लक्षात घ्या. 2च मुख्य परीक्षा होणार आहे. त्यानंतर त्यानंतर तुम्हाला महत्वाचे बदल त्यांनी इथे दाखवले आणि शेवट मी तुम्हाला घेऊन जातो. बघा, शेवटकडे घेऊन जातो. त्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा, निपुण सेतू पण मी तुम्हाला सांगितलं, डिजिलॉकर कागदपत्र पण सांगितलं. त्यानंतर हा मुद्दा आहे महत्वाचे वैशिष्ट्य. बघा, हे जे मुद्दे आहेत ना, हेच तुम्हाला मी इथे घेऊन घेतलेत. बघा, ह्या मुद्दे आहेत. राजपत्रित संवर्गातील पदे मुलाखतीने भरण्याऐवजी अंतर्गत पदोन्नती प्रतिनियुक्तीने भरले जातील. आता राजपत्रित संवर्गातली कोणती पदे बरं, तुम्हाला माहिती असेल एमपीएससी मधनं राज्यसेवा नावाची एक्झाम, ज्याला सगळेच एमपीएससी म्हणून ओळखतात, ही राज्यसेवा एक्झाम मधनं राजपत्रित गट अ चे आणि गट ब चे, गट आणि गट ब चे पद आहेत. जसं की तहसीलदार, नायब तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, शिक्षणाधिकारी, ही सगळी जी पदं आहेत ना, ही राजपत्रित आहे. मग ह्या पदांना इथं अंतर्गत पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीने भरली जाणार आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्या ऍड येणारच आहे, पण मोठ्या प्रमाणात इथे विचार केला जातो. आणि हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे की अराजपत्रित संवर्गासाठी मुलाखत न घेण्याचे धोरण यापुढे असणार आहे. मग आता तर ऍड ऑलरेडी आलेली आहे. आत्ताची ऍड तुम्ही बघितली असेल, पीएसआयच्या पदांसाठीची 310 पद आहेत जे अराजपत्रित पद आहे. मग आत्ताच्या ऍडसाठी लागू आहे का नाही, ऍड मध्ये दिलेले त्यांनी नाही, ऍड मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं ऍड ऑलरेडी येऊन गेलेली आहे. आणि ह्या ऍड मध्ये मेन्शन केल्याप्रमाणे ह्या एक्झामला म्हणजे आता ग्रुप बी ची 2026 ची जाहिरात आहे, यामध्ये मात्र मुलाखत असणार आहे. आता याच्यावरती ड्राफ्टिंग बनवायचं काम चालू आहे. जेव्हा ड्राफ्ट फायनल होईल एमपीएससीचा आणि मग घोषणा होईल त्या पदासाठीची, तेव्हा मात्र हे नक्कीच असं होऊ शकतं की पीएसआयला भविष्यामध्ये याला असणार, भविष्यामधल्या म्हणजे 2027 ची जी ऍड येईल त्यामध्ये कदाचित मुलाखत नसू शकते. दुसरा मुद्दा की अजून गट क ची ऍड येणार आहे, त्याच्या अगोदर निर्णय झाला तर वेल अँड गुड, नाही झाला तर या गट कला स्किल टेस्ट असणार आहे. पण त्याच्या अगोदर निर्णय झाला तर कदाचित असं होऊ शकतं की गट कला सुद्धा स्किल टेस्ट कॅन्सल होऊ शकते. सो हा सुद्धा खूप चांगला मुद्दा असणार आहे. सो
सेवा प्रवेश नियमामध्ये विविध संवर्गाच्या 574 सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल होणार आहे. आता सेवा प्रवेश नियमावली प्रत्येक पदांसाठी असते की त्याची पात्रता काय लागते, ती एक्झाम कशी घेतली जाते, कशी निवड केली जाते, निवडीनंतर नियुक्ती कशी केली जाते, रिटायरमेंट लाईफ कसं असतं, हे सगळं, त्याचे बढती कशी असते, त्यांचे सॅलरी स्लिप कशी असते, हे सगळं सेवा प्रवेश नियमांमध्ये असतं. आता यामध्ये बदल होणार आहे. साहजिक यामध्ये बदल होणार. क्लर्क लेवलची एक्झाम जर असेल तर बऱ्याचशा क्लर्क लेवलच्या एक्झाम आहे बघा सरळसोईमध्ये, त्यांना टायपिंग स्किल टेस्ट नसते. फक्त एमपीएससी मध्ये गट कला स्किल टेस्ट त्यांनी लागू केलेली आहे. सो भविष्यामध्ये कदाचित इथे सुद्धा सरळ सेवेच्या क्लर्क लेवलच्या संवर्गातले सगळी पदं जर एमपीएससी वर्ग झाली, भविष्यामध्ये होणार तर आहेच, पण कधी होईल माहित नाही. झाल्यानंतर मात्र जसं आता सरळ सेवा एक्झाम होते बघा, आयबीपीएस कडनं टीसीएस कडनं घेतली जाते, तिथे मात्र स्किल टेस्ट नसते. मग भविष्यामध्ये सुद्धा गट कच्या क्लर्क या पदासाठी स्किल टेस्ट कदाचित राहणार नाही, असा पण अंदाज आहे. सो आता यांनी तर स्पष्ट सांगितलेलंच आहे की मुलाखत तर होणार नाही, पण स्किल टेस्ट सुद्धा कमी होऊ शकते. सरळ सेवेसाठी वेगवेगळ्या अनुभवांच्या अटी असताना परीक्षांची संख्या वाढत होती, यामुळे अटी लागू नाहीत. आता यापुढे ह्या अटी लागू होणार नाही, सगळ्यांना समकक्षमध्ये ठेवणार आहे. क्लर्क पद सगळ्याच डिपार्टमेंटसाठी एकाच लेवलला असणार आहे आणि त्यांची पात्रता सुद्धा सारखीच असणार आहे. भविष्यामध्ये हे दोन मोठे चेंजेस होऊ शकतात, पण सध्याच्या एक्झामला मात्र हे लागू करण्यात आलेलं नाहीये, कारण त्या संदर्भातलं अजून एमपीएससी कडनं तसं पत्रक नाहीये. शासन यावरती ड्राफ्टिंग आणि एमपीएससी पण ड्राफ्टिंग बनवतंय. भविष्यामध्ये मात्र हे मोठे बदल तुम्हाला बघायला नक्कीच मिळतील. यावरती तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि गट ब आणि गट क ची तयारीसाठी इंडियन अकॅडमीच्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. बॅचेस चालू झाल्या आहेत, त्यासाठी तुम्ही ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा बॅचेस जॉईन करा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करा. याबद्दल पीएसआयचा इंटरव्ह्यू आणि स्किल टेस्ट रद्द करण्याबाबत तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये तटस्थपणे तुमचं मत नक्की नोंदवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून इतरांना पण शेअर करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.